नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 9वी इंग्लिश मीडियमच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत। आज भेटी लागी जीवा ही पोयम मी घेऊन आले आहे। संतवाणी भेटी लागी जीवा। मग ही भेटी कोणासाठी आहे? भेट कोणासाठी आहे? ही मीट कोणासाठी आहे? तर ही आहे परमेश्वराच्या प्रती, भगवान के प्रति। ऐसे भेटी लागी जीवा। संत कवी तुकाराम महाराज। भेटी लागी जीवा हा अभंग संत तुकारामांचा आहे। हा अभंग सकल संत गाथा खंड दुसरा यातून घेतलेला आहे। तुम्हाला जेव्हा ब्रीफ क्वेश्चन लिहायला येतील, जैसे आपको ब्रीफ क्वेश्चन लिखने को आएगा, इसी में इंट्रोडक्शन लेना जरूरी है। तो भेटी लागी जीवा हा अभंग संत तुकारामांचा आहे। आता कशातनं घेतला आहे? तर हा अभंग सकल संत गाथा खंड दुसरा यातून घेतलेला आहे। आता पोयम तुम्ही पाहिली असेल, आप लोगों ने पोयम के नीचे में देखा होगा, उसी में लिखा है श्री तुकाराम महाराजांची अभंग गाथा आहे की नाही। पण मी इथे काय केलंय, वाक्य करायचं आहे, मला सेंटेन्स फॉर्म करायचं आहे, म्हणून मी काय लिहिलंय, श्री तुकाराम महाराजांची अभंग गाथेतून घेतलेला आहे। एकतर हे लिहायचं, नाहीतर हे, आणि आठवलं नाही तर काहीही लिहायचं नाही, फक्त कवितेचं नाव, पोयम का नाम लिखना है और संत कवी का नाम लिखना है। ओके। संत कवींनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ अनेक दृष्टांत देऊन व्यक्त केलेली आहे। दृष्टांत म्हणजे उदाहरण। अभी इसकी प्रस्तावना किस तरह बोलेंगे हम? जो मेरे बच्चे हिंदी साइडर है या मराठी में, उन्हें एकदम पता नहीं चलता क्योंकि आप लोग इंग्लिश मीडियम के हो, इसलिए इस अभंग की रचना भेटी लागी जीवा, इस अभंग की रचना संत तुकाराम जी की है। इस अभंग में भगवान के प्रति आस्था दिखाई देती है। भगवान विठ्ठल को मिलने, भगवान विठ्ठल यानी भगवान यानी विठ्ठल है, पांडुरंग, मिलने की इच्छा कुछ उदाहरणों से बताए है। तो फर्स्ट आंसर हम लोग लेते हैं, भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी। जिस तरह हम लोग, अभी तो लॉकडाउन है, स्कूल कब खुला होगा, ओपन कब होगा, अरे बाप रे ये बंद है, वो बंद है, जो नहीं है उसकी आस, वो इच्छा हमें है। इसी तरह यानी पहले से, भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी। अभी इसमें अपोजिट वर्ड्स कौन सा आया है? रात्र दिवस, रात्र दिवस। भेटी लागी, भेटी यानी मिलना, भेटणे, बरोबर, मीन्स मीटिंग। जीवा, जीवा यानी आत्मा। आता माझ्या जीवाला म्हणजे माझ्या आत्म्याला, तर आपण आत्मा असं म्हणू का? हम लोग बाप रे बहुत प्यास लगी है, जी तो घबरा रहा है, ऐसे बोलते? आत्मा घबरा रहे नहीं बोलते। जीवा आत्म्याला, आस इच्छा, चंद्रमा चंद्र द मून, जीवन लाइफ आयुष्य, तैसे तसे इन द वे। भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी। फर्स्ट वन, हम लोग इसका आंसर देखते हैं, अर्थ क्या है। संत कवी तुकाराम महाराज विठू माऊलीला व्याकुळ होऊन म्हणतात, हे विठ्ठला, मला तुझ्या भेटीची आस लागली आहे। रात्रंदिवस तुझ्या भेटीसाठी माझा जीव आतुर झाला आहे। कसा झालाय? आतुर झाला है। यानी एक्साइटमेंट बढ़ गया है उन लोगों का कि नहीं, भगवान को हमें देखना है, पंढरपुर में हमें जाना ही है। जैसे कि अभी आज आषाढ़ी एकादशी, आपको पता ही होगा, इसलिए मैंने ये भेटी लागी जीवा लिया है। बहुत सारे वारकरी जो है
पायी वारी करनारा तो वारकरी। पंढरपुर में बहुत सारे लोग जाते हैं, मगर आज क्या हुआ है, आज कोरोना के वास्ते पंढरपुर में कोई भी गया नहीं है। खाली जो चरण कमल है, संत ज्ञानेश्वर है, तुकाराम महाराज है या मुक्ताई है, हर संत लोगों की जो चरण कमल है वो सब वारी लेके भगवान पंढरपुर के यहाँ जो वास्तव कर रहे हैं पांडुरंग, वहां पे गए। कोई बस से गए हैं, कोई हेलीकॉप्टर से गए हैं, है ना। तो ये जो वास्तविकता है, ये आप ब्रीफ क्वेश्चन में लास्ट में जो प्यारा लिखते हैं और जिन्हें लिखने में आसान होता है उन लोग ही ऐसे वास्तविक कुछ वर्ड्स उसी में सेंटेंस लिखना जरूरी है। ओके, अभी इजीली देखो। भेटी लागी जीवा लागली से आस। संत कवी म्हणतात, हे परमेश्वरा, तुझ्या भेटीसाठी माझा जीव, कसा आहे, माझ्या जीवाला आस लागली आहे। फक्त तुम्हाला वर्ब लिहायचा आहे। मी काय करतो है, मी तुझ्या भेटीची वाट रात्रंदिवस पाहत आहे। आता मी हे इझी करून का सांगते, कारण तुम्हाला जेव्हा एक्सप्लेनेशन करायला येतं तेव्हा तुम्हाला लिहिता आलं पाहिजे। एक्सप्लेनेशन के लिए आप यानी मार्क्स नहीं जाना चाहिए, इसलिए कम नहीं आना चाहिए, इसलिए इस तरह से आप लिख सकते हो। मगर यदि आपको आंसर एकदम परफेक्ट आता है तो आप इसी तरह अच्छे से लिखना है। अभी इसका जो है, संत कवी तुकाराम महाराज विठू माऊलीला व्याकुळ होऊन म्हणतात, हे विठ्ठला, मला तुझ्या भेटीची आस लागली आहे। रात्रंदिवस तुझ्या भेटीसाठी माझा जीव आतुर झाला आहे। इथे आतुर हा सेकंड घ्यायचा है। का घ्यायचा है, क्योंकि ये आतुर र जो है वो खाली अकारांत है। र को काना की मात्रा नहीं है, कुछ कुछ ने ना उकार है ना काना है, आ का काना है और ना मात्रा है। तो हमेशा याद रखना कि यदि ये अकारांत है यानी एक ही है खाली, तो इसके पहले का जो उकार है वो कैसा आएगा, सेकंड आएगा। ये थोड़ा ध्यान में रखना। अभी यहाँ पे भगवान कैसे कहते हैं, भगवान के दर्शन के लिए संत तुकाराम व्याकुल हुए हैं। संत कवि कहते हैं, विठ्ठल भगवान, मुझे आपके दर्शन की इच्छा है। रात दिन मुझे खाली आपसे मिलने की ही आस है। आस यानी इच्छा लगी हुई है। सेकंड स्टैंजा देखो आप लोग। पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन। जीवन यानी लाइफ, आयुष्य। और ये जो चकोरा है, हा चकोर म्हणजे काल्पनिक पक्षी आहे। चकोर हा चकोर, इथे चकोरा जीवन दिलेलं आहे। चकोर म्हणजे काल्पनिक पक्षी आहे। पौर्णिमेचा चंद्रमा, फुल ऑफ मून असतो की नाही पौर्णिमेला, तैसे माझे मन वाट पाहे। विठ्ठलाच्या दर्शनाची, त्या विठू माऊलीला भेटण्यासाठी संत कवींनी कशाचं उदाहरण दिलेलं आहे बरं, पौर्णिमेचा चंद्रमा, पौर्णिमेचा चंद्र आणि त्या चंद्राविना न जगणारा, ज्याचं जीवनच नाही असा चकोर पक्षी, याचे उदाहरण दिलेले आहे। पौर्णिमेचा चंद्र व चकोर पक्षी याचे उदाहरण दिले। संत कवी म्हणतात, ज्याप्रमाणे पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो, तो पौर्णिमेचा चंद्र हेच जणू चकोर पक्षाचे जीवन आहे, त्याच्याशिवाय तो जगूच शकत नाही। तसेच हे पांडुरंगा, तुझी भेट प्रत्यक्ष, तू म्हणजे विठ्ठल, माझे जीवन आहे। तुझ्याशिवाय माझे आयुष्यच नाही। चकोर पक्षासारखा मी सुद्धा तुझ्या भेटीची वाट पाहतो आहे। आता फुल ऑफ मून हा काय रोज असतो का, पौर्णिमेच्या दिवशीच असतो। म्हणून चकोर पक्षी काय करतो की पूर्ण चंद्र कधी येणार आहे, फुल
ऑफ मून म्हणजे पूर्ण चंद्र, पूरा चांद कैसे आएगा इसकी राह देखते रहता है, इसी तरह हे भगवान मैं भी आपकी मुलाकात कब होगी इसकी राह देख रहा हूं। भगवान से किस तरह संत कवि कहते हैं कि भगवान के दर्शन के प्रति संत कवि ने उदाहरण दिए हैं। पूनम का चांद, फुल ऑफ मून, उसके बिगर चकोर नाम का पंछी रह नहीं सकता, उसी तरह ही मेरी अवस्था हुई है भगवान, मैं आपके बिगर रह नहीं सकता। ये हमारे 2 स्टांजा हुए हैं। अभी कृती देखो। एका वाक्यात उत्तरे लिहा। वाट बघणारा कोण आहे? चकोर पक्षी। आता यातच आपण म्हणू शकतो चकोर पक्षी कोणाची वाट बघतो? चकोर पक्षी पौर्णिमेच्या चंद्राची वाट बघतो। हा, आता या ठिकाणी जर आपण म्हटलं पौर्णिमेच्या चंद्राची वाट बघणारा कोण, वरती दिलेलंच आहे चकोर पक्षी। चकोर पक्षाचे वाट बघण्याचे कारण काय? कारण चंद्र किरण हेच त्याचे जीवन आहे। कारण चंद्राच्या किरण असं म्हणतात की चकोर पक्षी हा चंद्राचे किरण पिऊन आपले आयुष्य घालवतो असं म्हणतात। ओके, योग्य अर्थ शोधा। आस म्हणजे आस लागणे म्हणजे ध्यास लागणे, उत्कंठा वाढणे, घाई होणे, तहान लागणे असं आहे का? नाही, की मला त्या परमेश्वराच्या दर्शनाचा काय झालेलं आहे, ध्यास लागले, मला दर्शनाला जायचं आहे, मुझे उनका दर्शन लेना जरूरी है, मुझे जाना ही है। रिकाम्या जागा बरा। भेटी लागी जीवा लागिले से आस, लागिली से आस। आता हे तर तुमच्या समोरच पोयमच्या काव्यपंक्ती असतात की नाही, पोयम असते, मग तिथे पटकन पाहायचं आणि आपल्याला हे येतं म्हणून असं हा शब्द लिहू नका, आस हा शब्द आला पाहिजे, नाही तर एक तर हाफ मार्क्स असतो आणि त्यातून किती मार्क्स देणार, मग काटा मार्क्स मिळणार नाही। पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, चकोरा जीवन, चकोर जीवन लिहायचं नाही। नेक्स्ट काव्यपंक्ती बघा। दिवाळीच्या मुळा लेकी हसावली, पाहातसे वाटुली पंढरीची, भुकेली वा बाळ अतिशोक करी, वाट पाहे उरी माऊलीची, तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावुनी श्रीमुख दावी देवा। आता मी 3rd 4th एंड 5th एक साथ लिए है मैंने, और फर्स्ट इसमें फर्स्ट एंड सेकंड लिया है। अभी देखो, मूड़ा, मूड़ा यानी खाने का नहीं है, मूड़ा यानी जो मैके से कोई व्यक्ति आता है उसे मूड़ा कहा है। यानी शादीशुदा लड़की, शादी होके लड़की जब ससुराल जाती है, नए नए पूरा 1 साल नया होता है, कुछ त्योहार आते हैं, उस त्योहार के लिए भाई या अपने फैमिली से कोई तो भी उस लड़की को लेने उसके ससुराल जाते हैं, और लड़की भी बहुत ही आनंद से राह देखती है। इसलिए यहाँ मुळा यानी माहेरची कोणतीही व्यक्ती, लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला जी व्यक्ती घ्यायला येते तिला मुळा म्हणतात। असाही प्रश्न मी विचारू शकेन तुम्हाला, मुळा म्हणजे काय, तर खायचा मुळा लिहू नका। लेकी, आता लेकी आणि लेक एक वचन अनेक वचन याच्यात तुम्हाला लक्षात आलं। लेक म्हणजे मुलगी, डॉटर। आसावली, आसावणे, आतुर होणे, अधीर होणे, एक्साइटमेंट त्या ठिकाणी त्या मुलीची झालेली आहे। मग हे उदाहरण कशासाठी दिलेलं आहे, क्यों इसके उदाहरण दिए हैं, तो संत कवि कहते कि मैं भी इसी तरह अधीर हुआ हूँ, मेरा भी एक्साइटमेंट बढ़ गया है कि कोई तो भी मुझे भी लेने आएगा, कहाँ, पंढरपुर लेके जाने के लिए। वाट यानी रास्ता, मार्ग, अवे। भूखे लीवा, लीवा, भूखे लीवा यानी भूखे लेला, हंग्री, भूख, मुझे भूख लगी है, आप लोग कहते हो या नहीं। शोक, दुःख, दुःख, खेद, खेद, वाईट,
असे अनेक अर्थ, समानार्थी शब्द कोणते आहे हा सुद्धा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. उरी, मनापासून, हृदयापासून, फ्रॉम द बॉटम ऑफ हार्ट. माऊलीची, आईची, मम्मी. मज, मला, टू मी, माईन. भूक, क्षुधा, खाण्याची इच्छा होणे. मुख, चेहरा, द फेस. दावी म्हणजे दाखव, दिखाव मुझे. देवा, ईश्वर. यामध्ये अर्थता दिसते संत कवींची. अभी लास्ट में श्रीमुख ये वर्ड आया है. कौन सा आया है? श्रीमुख. धावनी श्रीमुख दावी देवा. आता धावूनी श्रीमुख दावी देवा याचा अर्थ पहले स्पष्ट करूं. श्री, हम लोग श्री ये शब्द श्री विष्णु जी, श्री लक्ष्मी जी ऐसे कहते हैं ना भगवान के प्रति. इसी तरह जो सम्मानीय व्यक्ति होती है, जैसे कि आप लोगों के पापा हो, चाचा हो, मामा लोग हैं, उनके सामने भी श्री श्री मामा जी कहते नहीं है, मगर जब बड़े लोगों के नाम लिखाई देते हैं तो वहीं पे श्री लिखा देते हैं. अभी अर्थ देखो. संत तुकाराम महाराज म्हणतात दिवाळी हा आनंदाचा सण येतो, तेव्हा सासरी लग्न झालेल्या, सासरी गेलेल्या मुली माहेरी जाण्यासाठी आसुसलेल्या असतात की मुझे भी मैके में जाना है. मग आसुसले असतात तो मैके से कोई तो भी उन्हें लेने आते हैं की माहेरून कोणी मला न्यायला येईल याची त्या वाट पाहत असतात. तसेच म्हणजे कोणतं उदाहरण दिलेलं आहे? सासरी आलेल्या मुलीचं उदाहरण दिलेलं आहे की ती माहेरी जायला किती उत्सुक आहे सणवार असेल तेव्हा. तसेच विठुराया, मी सुद्धा वाट पाहतो आहे की मी पंढरपूरहून मला कोणी न्यायला येईल. कोणती वाट पाहतोय? की पंढरपूरहून मला कोणी न्यायला येईल, कारण पंढरपूर हे जणू माझं माहेरच आहे. संत तुकारामांना विठ्ठल भेटीची इतकी तळमळ लागलेली आहे, त्यासाठी त्यांनी लहान बाळाचंही उदाहरण दिलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न येईल कोणकोणते उदाहरण या कवितेत आलेले आहे, तर तुम्ही लिहू शकला पाहिजे. पौर्णिमेचा चंद्र, चकोर, चंद्रकिरण, बरोबर. त्यानंतर लेक, कोणती लेक आहे बरं? माहेरी येण्यासाठी सासरी गेलेली मुलं, म्हणजे दिवाळीच्या मुळा लेकी असावली, पाहत असे वाटोली पंढरीची. नंतर बाळाचं उदाहरण दिलेलं आहे. मग ते कसं दिलेलं आहे? संत तुकारामांना विठ्ठल भेटीची इतकी तळमळ लागलेली आहे, त्यासाठी त्यांनी लहान बाळाचे उदाहरण दिलेले आहे. ते म्हणतात लहान बाळ भूक लागल्यावर भूक लागली म्हणून शोक करतो. आई आपल्याला खायला देईल असे त्याला वाटत असते. आई त्याची भूक शमवते, त्याला काहीतरी देते आणि त्याची भूक शांत करते. तशीच विठाई माऊलीच्या दर्शनाची भूक मला लागलेली आहे. मी पण लहान बाळाप्रमाणे आहे. त्याची भूक शमवण्यासाठी आई धावत येते. तसे हे विठू माऊली, हे विठ्ठला, तू माझ्यासाठी धावून ये. तुम्ही ऐकलं असेल, नेहमी संत तुकाराम म्हणतात लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मग आता मुंगी, साखर, रवा याचा हलवा करते का? नाही, तर ती साखरेचा कण जमा करते. पण लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा, आता हे काही तो अभंग शिकवण्याची वेळ नाहीये, पण प्रत्येक वेळेस संत तुकारामांनी त्या परमेश्वराचं बाळच होण्यासाठी आपली इच्छा प्रकट केलेली आहे. हिंदीमध्ये बघा, दिवाली त्योहार के समय जैसे शादीशुदा लड़की ससुराल में राह देखती है कि कोई तो भी मैके से आएगा, मुझे त्योहार के लिए लेके जाएगा, उसी तरह मैं भी हे भगवान आपके यहाँ से राह देख रहा हूँ कि कोई पंढरपुर से मुझे लेने आएगा. संत कवि इतने भाव विभोर हो गए हैं, व्याकुल हो गए हैं कि वो कहते हैं कि जिस तरह छोटा बच्चा भूख लगते ही रोने लगता है, उस अपना शौक प्रकट करता है, वैसे ही मैं भी बच्चा हूँ, मुझे भी भक्ति की भूख लगी है.
माँ जैसे बच्चे की भूक मिटाती है उसी तरह देवा तुझे श्रीमुख पाहण्याची भूक मला लागलेली आहे. इसी तरह आपके श्रीमुख दर्शन की भूख मुझे लगी है. आप भी मेरी भूख मिटाने आओ. पता चला है किस तरह आर्द्रता है उनके भक्ति में. भगवान के प्रति कितनी श्रद्धा है, व्याकुल हुए है, आर्तता है. कृती देखो. कोणत्या सणासाठी मुली आसुसलेल्या असतात? दिवाळीच्या सणाला. अभंगामध्ये आलेला सण कोणता? दिवाळी. कारण लिहा. सासरी आलेल्या लेकी दिवाळीला वाट पाहण्याचे कारण काय? या सणाला त्यांना माहेरी नेण्यासाठी माहेरची व्यक्ती येणार असते. किंवा आपण असंही लिहू शकतो की या सणाला त्यांना माहेरी जायला मिळतं. योग्य अर्थ शोधा. वाटुली म्हणजे वाट आहे, आन्सर आहे. पण धाटुली, वाट, वळण, वाट पाहते, असे अनेक शब्द आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला संत कवी म्हणजे संतवाणी संत कवी संत तुकारामांची हा जो अभंग आहे हा नक्कीच तुम्हाला सोप्या भाषेमध्ये लक्षात आला असेल. हे त्या वेळात तुम्ही हा आवडला तुम्हाला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर काही अडचण आली तर फोन करायला विसरू नका. आणि हो, जसं मी फर्स्ट 2 स्टांजा कशा एक्सप्लेन करायच्या तसं सांगितलं तसं ही पण बघून घ्या. काही जणांना सोयीचं जाईल. बघा, संत कवी लिहायला विसरायचं नाही, संत कवी लिहायचं. संत कवी म्हणतात की जशा दिवाळीच्या सणाला लेकी या कोणी आपल्याला घ्यायला येईल म्हणून आसावं लेल्या. काय केलं मी? लिहिलं का? नाही. आसावं लेल्या असतात. तसे मी पण पंढरीच्या वाटेकडे लक्ष देऊ नये की कोणी मला घ्यायला येईल. हे एक्सप्लेन करताना काय? ज्याप्रमाणे भुकेला बाळ शोक करतो तसे हे माऊली वाट पाहे उरी माऊलीची. तसा मी वाट पाहतोय. मी सुद्धा एक लहान बाळ आहे. तुका म्हणे मज लागलीसे. मला सुद्धा भूक लागलेली आहे. कशाची भूक लागली आहे? धावनी श्रीमुख दावी देवा. हे परमेश्वरा, मला तुझे श्रीमुख बघण्याची भूक लागली आहे. तेव्हा तू सुद्धा काय कर? तू धावून ये आणि तुझे श्रीमुख मला दाखव. दावी म्हणजे दाखव. ओके स्टुडंट, सो विश यू ऑल द बेस्ट. नेक्स्ट संतवाणी घेऊन लवकरच भेटू. सो लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.